घरामध्ये टोपलं डोक्यावर घेऊन मागून खायची ना, थोडके म्हणतो आता आपल्या भाषेमध्ये. या ठिकाणी माझी आत्या पण असेल कदाचित, तिला माहिती आहे परिस्थिती काय असते. ही गरिबी मी जवळून चाटून खाल्लेली आहे. आश्रमशाळेमध्ये राहिल्यापासून सगळ्या आश्रमशाळेत 11वी-12वी हॉस्टेलमध्ये, पुण्यामध्ये गेलो हॉस्टेलमध्ये, सगळ्या कंडिशनमध्ये, बिकट कंडिशनमध्ये मी शिकलो. परिस्थिती वाईट आहे म्हणून आम्ही चालत बसलो नाही. मी ज्यावेळेस पुण्याला गेलो ना, रिटर्न यायला शपथ म्हणतो, विद्याची शपथ घेऊन, माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, रिटर्न येण्यासाठी मला पैसे नव्हते. 37 रुपयामध्ये वरच्या खिशामध्ये होते. पुण्याला घेणार असेल ना तर ते शिवाजीनगर म्हणून आहे, तिथून कोरेगाव पार्क, कोरेगाव पासून पुणे स्टेशन, पुणे स्टेशनहून पायी पायी हडपसर गेलोय. गाडी नव्हती ना भाडा द्यायला, म्हणजे फक्त सिग्नल देऊन, सिग्नल असतात ना जळगाव आपलं पुणे स्टेशनकडे जाण्याचा रस्ता आहे, हडपसरकडे जाण्याचा रस्ता, ते रस्ता बघून गेलो. सकाळून गेलो, संध्याकाळी 4 वाजेला त्या हॉस्टेलला पोहोचलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला चक्कर आली, असं उपाशी पोटी पाणी पिऊन घेतलेलं होतं. पण त्यावेळेस मी ज्यावेळेस गेलो ना, तिथून मला मी माझ्या लहान भाऊला पण घेऊन गेलो. उतारे पुरवून सुद्धा 52% होते माझ्या भावाला, उतारे पुरवून सुद्धा 52% आहे. पण पुण्याला घेऊन गेल्यानंतर तो पोलीस झाला, आणि पोलीस झाला ना म्हणजे धडगावमध्येच त्याची ड्युटी आहे. आणि त्याची मिसेस सुद्धा धडगावमध्येच ड्युटी आहे. दोघी नवरा बायको पोलीस आहे धडगावमध्ये. आता कोण माय का लाल हिंमत आहे का आपल्या बापाला वोट टाकवण्याचा? माझा बाप, आपला बाप होणार, माझी सून पण आणि माझा मुलगा पण पोलीस आहे. हिंमत असेल तर रामावर हात टाकून टाका. मी गर्वानं गर्विष्ट करणारे बाप, आपल्या नावानं जर आपला बाप आपल्या मिशीवर ताव मारत असेल ना, अरे त्याच दिवशी तू आपल्या बापाला मृत्यू जरी झाला ना, बाप कधीही मागं पुढे बघणार नाही. करा ना, शिकवा पोरांना. कॉम्पिटिशन कसलं हो, बागीच्यांचं घर कोणतरी पाया मारतंय घरकुलचं, त्याच्यानंतर आपण उसने पैसे शोधून परत आपण पाया बांधणार आहे. बागीच्यांनी गाडी आणली तर आपण पण गाडी आणणार आहे. बाजूच्यानी काहीतरी कपाट बिपट आणलं तर आपल्यामुळे आपण पण कपाट आणणार आहे. ही कॉम्पिटिशन खेळत असतो आपण ग्रामीण एरियामध्ये. त्याच्यामध्ये काय राहिलं हो, तुम्ही सगळा खर्च ना पोरावर करा, हे संस्कार करा. हे ना, आपल्या आतापर्यंत आपण आपल्या आई वडिलांना बाहेर काढलेले आहे का? सिटीमध्ये ना वृद्धाश्रम आहे, म्हणजे आई वडिलांना बाहेर काढून वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातात. काल एक युट्यूबला व्हिडिओ पाहिला, ती पोरगी अमेरिकेमध्ये आहे, बापाचा मृत्यू आहे, स्मशानामध्ये लाकडावर बाप रडतो आहे. ती व्हिडिओ कॉल करून तिला श्रद्धांजली आहे. धूळ झाले तुमच्या जिंदगीवर, कमाई करणार, करोडो पैसा करणार, काय कामाचं आहे? बापाला इकडे ठेवून आपण अमेरिकेमधनं व्हिडिओ कॉल मध्ये संपर्क करणार. त्यापेक्षा आता न शिकलेलं बरं, नोकरी न लागलेलं बरं. नोकरी लागल्यानंतर आपण आपल्याला विसरून जाणार असाल, नोकरी लागल्यानंतर आपल्या बापाची कोणी कदर करणार नसेल, मग काय अर्थ त्या जिंदगीला? पैसे काय हो? ज्यावेळेस तुम्ही उपाशी राहतात, तुम्ही घरी राहतात, कधी मध्ये आपली मुलगी घरी येते, 4 पब्लिक मध्ये सांगतो माझी मुलगी आले, आई म्हणते आतरणे आपल्यामध्ये अजून श्रद्धांधश्रद्धेचा पाठ आहे, ती त्या घरामध्ये दाखल लागते, त्यामध्ये अशी तर्क लावतात, त्या घराच्या आजूबाजूला फिरू नको. आई बावळी बिचारी, तिला काय असं त्या वातावरणाला मोठे झालेले आहे, तिकडे जाऊ नको बेटा, हा तिकडे जाऊ नको, शेतात तू जाऊ नको, उगीच का एवढी चांगली दिसते, गोरीपान दिसते, गाण लागून जाईल. आई स्वतःहून जाते, संध्याकाळी परत येते, परत तुला सांगते की बेटा तू काय खाणार आहे? कोंबडी कोणतरी बघणं, बापाला म्हणणार अरे मासुरी जेमते मावरी, एखादी कोकडी भाजणार, बाप करणार, तुम्हाला पहिले करणार, त्याच्यामध्ये कलिजी घेणार, काहीतरी चांगला तुकडा तुम्हाला देईल, पण कधीही पहिले ते खाणार नाही. हे बाप आणि ही आई आदर्श कोणाचा ठेवायचा? मी नंदुरबार मध्ये किंवा आदिवासी समाजामध्ये मी म्हणतो दुर्भाग्य याच्यासाठी की आपला समाजमा धुरंधर वैचारिक वैज्ञानिक सेतू, आधुनिक विचारसरणी व्यक्ती सेतू, सामाजिक क्षेत्रामध्ये नव्हे तर याच्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अखंड काम करणारो सेतू, कवी संतोष दादू सेतू. मी मागच्या टाइमला ग्रुपवर मेसेज करलो होतो, अरे इन मानव वापर कोण लेवो, यो माणूस येतो त्यापर्यंत एरो साहित्य वाच लेवू, यू लेखो तिनापर्यंत काहीतरी हिक लेवू, माणहे पदमंडळ निंदे आपण कोलीपर पावणास येता हा कोत्रावर ही जीवेरी गॅरंटी निंदे ये घाल कालपंदी सोलकडम कार्यक्रम येऊ ते कुकडा कुमार सारखा मला गाड्या वाजवणार, त्या आमूस रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवावी असा नियम आम्हाला लागू झाला. कोणी ठोकून देईल तेव्हा सांगता येत